हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू द लर्न विथ अश्विनी यूट्यूब एज्युकेशन चॅनल. स्टुडंट्स, आज आपण बघूया क्लास 7चा लेसन नंबर 11 नॅचरल रिसोर्सेसचा पार्ट 3 व्हिडिओ. स्टुडंट्स, आपण स्टार्ट करूया पेज नंबर 109 पासून. डू यू नो लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस LPG? तुम्हाला माहीत आहे का लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस म्हणजे LPG काय आहे ते? तर बघूया. पेट्रोल गॅस इज obtained ड्युरिंग द रिफायनिंग टू द कर्ड ऑफ द पेट्रोलियम. अशुद्ध पेट्रोलच्या शुद्धीकरणातून पेट्रोलियम गॅसची निर्मिती होते. पेट्रोलियम गॅस इज ट्रान्सफर इन टू द लिक्विड बाय द subjecting it to the high pressure of this, the reducing in the volume to 1/240 of this the original. तर बघा, पेट्रोलचे गॅसचे पेट्रोलियम गॅसवर उच्च दाब देऊन त्याचे आकारमान 1/240 पट करताना त्याचे द्रवात रूपांतर होत असते. इट इज अ स्टोर ऑफ द थिक वॉल स्टील ऑफ द सिलेंडर सो दॅट इज द अंडर प्रेशर इन द रिमाइन इन दिस द लिक्विड स्टेट. दाबाखाली द्रवरूप अवस्थेत राहावा यासाठी तो जाड पोलादी टाक्यांमध्ये साठवलेला असतो. As it's come out from this the storage cylinder, it is the transfer back into a gas. साठवलेल्या टाकीमधून बाहेर येताना त्याचे परत वायूत रूपांतर होत असतं. As it is come out from the storage, okay, this gas the contain mainly two compounds, प्रोपेन अँड ब्युटेन. तर बघा, या वायूमध्ये प्रामुख्याने प्रोपेन नावाचा आणि ब्युटेन हे दोन घटक असतात. तर त्यांचा रेशो काय असतो? इन द रेशो 3:17 म्हणजे बघा, ते 30:17 या प्रमाणात ते असतात. इट इज ऑन द आउटलेस गॅस बट अ स्मॉल अमाऊंट ऑफ दिस द केमिकल कॉल इथेल मरकॅप्टन विच हॅज अ स्टोर कॅरेक्टरिस्टिक ऑर्डर इज ॲडेड टू इट. तर बघा, तो वासरहित असतो, म्हणजे त्याच्यामध्ये जो कंटेंट यूज झालेला असतो तर तो वासरहित असतो, परंतु कोणत्याही कारणाने त्याची गळती झाल्यावर लगेच तो समजून यायला हवा आणि अपघात टाळावे यासाठी त्यामध्ये इथेल मरकॅप्टन हे तीव्र आणि विशिष्ट वासाचे रसायन अल्प प्रमाणात काय झालं असतं तर मिक्स केलेलं असतं, ॲड केलेलं असतं. हिज हेल्प्स टू द डिरेक्टली ऑन एनी लिकेज ऑफ द LPG गॅसेस इमिजिएटली अँड दिस अवॉइडेड एनी ॲक्सिडेंट्स. म्हणजे दुसरा कुठलाही एक ॲक्सिडेंट वगैरे व्हायला नको आणि त्याचा वास लवकर लोकांना येऊन जे लिकेज होतं आहे ते समजायला हवं, आणि म्हणून त्यामध्ये इथेल मरकॅप्टन नावाचा जो हे असतो, म्हणजे जो गॅस असतो तो काय केला जातो तर यूज केला जातो. आणि त्याच्यामुळे मग काय होतं की जे ॲक्सिडेंट्स वगैरे होणार आहेत ते काय होतात म्हणजे होण्याचं टाळू शकतं. यूज युअर ब्रेन पॉवर. वाय इज अ नॅचरल गॅस ऑन द इको फ्रेंडली फ्युल्स? तर बघा, जरा डोके चालवा. नैसर्गिक वायू हे पर्यावरण स्नेही इंधन कसे, हा प्रश्न तुम्हाला विचारला आहे, तर त्याचा आपण आन्सर आता खाली बघूया. द डिमांड ऑफ द फ्युल्स आर increase greatly due to the rapidly growing population, but the reserve of the fossil fuel are limited. बघा, लोकसंख्या झपाट्याने वाढते आणि त्यामुळे इंधनाची मागणी सुद्धा वाढत चालली आहे. मात्र जीवाश्म इंधनाचे जे साठे आहेत ते इतक्या झपाट्याने, जितकी लोकसंख्या ग्रोथ करते तितक्या झपाट्याने ते वाढत नाही आहे, त्यांची वाढ मर्यादित आहे. ओके, नेक्स्ट, इट इज द बिकम द डिफिकल्ट सो मीट इन दिस द इन्क्रीज डिमांड. तर बघा, आणि त्यामुळे वाढीव मागणीची पूर्तता करणे अवघड होत चालले आहे. The likelihood of these reserve getting the existed in the know of the energy क्रायसिस. तर पहा, आणि त्यामुळे ते संपण्याची भीती, ऊर्जा संकट होय अशा पद्धतीने होते. म्हणजे हीचसाठी आपण जे वापरतोय ते मोठ्या प्रमाणात त्यांचा यूज होतोय आणि त्यामुळे एक दिवस हे साठे संपतील अशी भीती निर्माण झाली आहे. यालाच ऊर्जा संकट असं आपण म्हणू शकतो. ओके, यालाच एनर्जी क्रायसिस असं म्हणू शकतो. ॲज द रिझर्व्स ऑफ द फॉसिल फ्ल्यू नेमली मिनरल ऑइल अँड द कोल आर द लिमिटेड अँड दिस द डिमांड ऑफ द इन्क्रीजिंग. बघा, खनिज तेल, दगडी कोळसा या जीवाश्म इंधनाचे मर्यादित साठे व वाढती मागणी म्हणून पर्यायी इंधने वापरता येऊ लागली आहेत. ओके, त्यानंतर हायड्रोजन, बायोफ्युल्स, मिथेल ऑर द वूड अल्कोहोल, इथेनॉल ऑर द ग्रीन अल्कोहोल आर सेम ऑफ द अल्टरनेटिव्ह फ्युल्स. तर बघा, हायड्रोजन जैव इंधने, मिथेनॉल अँड द वूड अल्कोहोल, इथेनॉल अँड ग्रीन अल्कोहोल ही काही पर्यायी इंधने
आहेत. ओके, आता नेक्स्ट आपण बघायचं आहे सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट आहे ह्या लेसनचा. तर बघूया फॉरेस्ट रिसोर्सेस म्हणजे काय, तर वनसंपत्ती किंवा जंगल संपत्ती म्हणून देखील आपण त्यांना म्हणू शकतो. तर बघा, आता तुम्हाला त्यांनी विचारलंय कॅन यू टेल, तुम्ही सांगू शकाल का व्हॉट इज मीन बाय द फॉरेस्ट. तर फॉरेस्ट म्हणजे काय, जिथे खूप सारी झाडं असतात आणि जिथं खूप सारे विविध जैवविविधता आपल्याला आढळून येते त्याला आपण फॉरेस्ट असं म्हणू शकतो. नेक्स्ट, व्हॉट आर देअर यूज, त्यांचा उपयोग काय, तर फॉरेस्टचा यूज आपल्याला खूप साऱ्या कारणांसाठी होऊ शकतो आणि ती म्हणजे त्या गोष्टी कोणत्या, तर आपल्याला डिटेल त्याची इन्फॉर्मेशन नेक्स्ट चॅप्टरमध्ये दिलेली आहे. ओके, तर आपण बघूया ऑन द एक्झिस्टिव्ह ऑफ द एरिया अँड द लँड कव्हर बाय द व्हरायटी ऑफ द प्लांट्स इज कॉल्ड अ फॉरेस्ट. तर बघा, पहिल्या प्रश्नाचं उत्तर, जंगल म्हणजे काय, तर वनस्पतींच्या विविध जातींनी व्यापलेल्या सर्वसाधारण विस्तृत प्रदेशात जंगल असं म्हटल्या जातं. म्हणजे बघा, तुमच्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला ह्या पॉईंटमध्ये सहज मिळतं आहे. द व्हरायटी ऑफ द प्लांट्स इज कॉल्ड द फॉरेस्ट. ओके, अ फॉरेस्ट इज नॅचरल हॅबिटेट ऑफ दिस द प्लांट, ॲनिमल अँड द मायक्रोवेव्ज. विविध वनस्पती, प्राणी आणि सूक्ष्मजीव यांचा नैसर्गिक अधिवास म्हणजे काय, तर फॉरेस्ट होय. अबाउट द 30% ऑफ द टोटल लँड ऑफ दिस द वर्ल्ड इज कव्हर बाय द फॉरेस्ट. आपल्या भूमीच्या म्हणजे पूर्ण जगाच्या एकूण भूभागापैकी सुमारे 30% भूभाग जंगलांनी व्यापलेला आहे. हे खूप इम्पॉर्टंट आहे. तर किती पर्सेंट आपला एरिया आपण फॉरेस्टने कव्हर झाला आहे, तर 30%चा एरिया काय झाला आहे, तर कॅप्चर झालेला आहे. ओके, नेक्स्ट, फॉरेस्ट परफॉर्म सर्टन ऑफ द स्पेसिफिक प्रोटेक्टिव्ह अँड दिस द प्रोटेक्टिव्ह फंक्शन्स. तर बघा, जंगलांची विशिष्ट अशी संरक्षण आणि उत्पादक कार्य आहेत. तर बघा, आता आपण बघूया कोणकोणती कार्य आणि ती कशी आपल्याला उपयोगात येतात, तर आपल्याला ते बघायचं आहे. प्रोटेक्टिव्ह फंक्शन्स ऑफ द फॉरेस्ट. तर आता म्हणजे प्रोटेक्टिव्ह फंक्शन्स कोणते, म्हणजे जंगलांची कार्य कोणती आणि संरक्षण कार्य कोणती, तर आपण बघूया वन बाय वन. फर्स्ट इज टू रेड्यूस ऑफ द व्हरायटी ऑफ द वॉटर फॉलिंग ओव्हर द लँड. भूपृष्ठावरून वाहणाऱ्या पाण्याचा वेग कमी करणे हा त्याचा काय आहे, सगळ्यात मोठा प्रोटेक्टिव्ह फंक्शन आहे. नेक्स्ट, टू प्रिव्हेंट ऑइल इरेशन्स, मृदा धुपेला प्रतिबंध करणे. ओके, नेक्स्ट, टू हेल्प ऑफ द परकोलेशन्स ऑफ द वॉटर इन टू द ग्राउंड, जमिनीत पाणी मुरण्यास मदत करणे. त्यानंतर द कंट्रोल ऑफ द फ्लड्स, पुरावर नियंत्रण ठेवणे. त्यानंतर नेक्स्ट सांगितलं आहे द रेड्यूस ऑफ द रेट ऑफ द इव्हॅपिरेशन, म्हणजेच बाष्पीभवनाचा वेग कमी करणे. इव्हॅपिरेशन म्हणजे बाष्पीभवन. नेक्स्ट 6 नंबरचं, टू प्रोटेक्ट द वाईल्ड लाईफ, वन्यजीवांचं काय करायचं आहे, तर संरक्षण करायचं आहे, हेही महत्त्वाचं आहे. 7, द मेंटेन ऑफ द बॅलन्स ऑफ द अटमॉस्फिअर ऑफ द गॅसेस. तर बघा, हवेतील वायूचे संतुलन राखणे, ही सगळी कार्य काय आहे, खूप महत्त्वाची आहेत. टू द फॉरेस्ट हेल्प द इम्प्रूव्ह अँड द मेंटेन द क्वालिटी ऑफ द इन्व्हायरमेंट. अशा रीतीने पर्यावरणाची गुणवत्ता सुधारण्यास व टिकवण्यास जंगलाची मदत होत आहे. ओके, नेक्स्ट आपण बघूया बुक्स माय फ्रेंड्स म्हणून एक सेक्शन तुम्हाला दिला आहे, पुस्तकं माझे मित्र. तर बघा, फॉर युअर जॉग्राफी टेक्स्ट बुक अँड द अदर रेफरन्स बुक्स कलेक्ट इन्फॉर्मेशन अबाउट द व्हेरियस फॉरेस्ट इन द इंडिया अँड दॅट्स द एक्सटेंट ऑफ द लँड ओव्हरऑल बाय देम. ओके, तर बघा, तुम्हाला एक ॲक्टिव्हिटी करायला सांगितली आहे की तुमच्या जॉग्राफीचं जे टेक्स्ट बुक असतं त्याच्यामध्ये जे संदर्भ बुक्स असतात म्हणजे रेफरन्स बुक जे असतात त्यामध्ये भारतामध्ये असणारी विविध वने आणि त्यांनी व्यापलेला म्हणजे त्यांनी कॅप्चर एकूण किती लँड केलेली आहे हे तुम्हाला काय करायचं आहे, तर शोधून काढायचं आहे. आपण नेक्स्ट पेजवर बघूया. तर बघा, प्रोटेक्टिव्ह फंक्शन्समध्ये तुम्हाला विचारलं आहे उत्पादक कार्य. बघा, प्रोटेक्टिव्ह फंक्शन खूप इम्पॉर्टंट आहे. त्यामध्ये मिनरल प्लांट्स आहे. तर बघा, मिनरल्स नाही, मेडिसिनल प्लांट. तर म्हणजे औषधी वनस्पती. तर बघा, प्लांट आणि 2 कॉलम केलेले आहे. फर्स्ट आहे प्लांट आणि दुसरा आहे मेडिसिनल यूज फॉर द ट्रीटमेंट ऑफ. ओके, त्याच्यानंतर बघा, फर्स्ट तुम्हाला दिलेला आहे अडुळसा. तर अडुळसाचा वापर कशासाठी होऊ शकतो, तर कफ अँड कोल्डसाठी आपण अडुळसा वापरतो, हे सगळ्यांना माहिती आहे. बेलचा वापर कधी केला जातो, तर डॅरिसियस म्हणून आजारासाठी त्याचा वापर केला जातो. नीम, फीवर अँड कोल्ड. तर बघा, ताप, सर्दी त्यावर इलाजासाठी आपण नीम म्हणजेच कडुलिंबाचा वापर करत असतो. पेरिविंकल्सचा वापर म्हणजेच काय, सदाफुलीचा वापर. तर बघा, कॅन्सर म्हणजे अर्काचा कॅन्सरवर उपचार केला जातो. त्याच्यानंतर कॅनमन म्हणजे दालचिनी. तर याचा वापर आपण
डेरिया अँड द न्यूसेस म्हणजे अतिसार मळमळ यावरचा इलाजासाठी आपण करत असतो. त्यानंतर आहे सिकोना. सिकोनाचा वापर मलेरियाच्या आजारासाठी मोठ्या प्रमाणात केला जातो. ओके, नेक्स्ट बघूया. प्रिपेअर अ लिस्ट ऑफ द मेडिसिनल प्लांट्स लाईक द अश्वगंधा, शतावरी, आवला, हिरडा, बेहडा, तुलसी अँड देअर द युजेस. अश्वगंधा, शतावरी, आवळा, हिरडा, बेहडा, तुळस अशा औषधी वनस्पती आणि त्यांचे उपयोग यांची यादी करा असे तुम्हाला ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. टेक द हेल्प ऑफ द युअर ग्रँड पॅरेंट्स ऑर पीपल इन युअर नेबरहुड हू हॅव द नॉलेज ऑफ दिस द प्लांट्स अँड ऑब्टेन दिस द इन्फॉर्मेशन. तुमच्या परिसरातील वनस्पतीशास्त्रांचे जाणकार किंवा तुमच्या घरातले आजी आजोबा यांची माहिती घेण्यास काय करा, मदत करा आणि त्यांच्या मदतीने ही माहिती शोधून काढा. तर अशा पद्धतीने तुम्हाला एक ॲक्टिव्हिटी छान दिलेली आहे. ओके, नेक्स्ट आपण बघूया वूड. वी गेट वी गेट स्ट्रॉंग अँड द ट्रबल wood as also firewood from this the tree like the teak. त्यानंतर मोहगनी, नीम, ॲकिया, सुबाबूल अशा पद्धतीची जी झाडांची नावं तुम्हाला सांगितली आहे. म्हणजे साग, शिसम, कडुलिंब, बाभूड, सुबाबूड अशा झाडांपासून मजबूत आणि टिकाऊ तसेच जळाऊ लाकूड मिळते असं त्यांनी सांगितलं आहे. वूड इज यूज फॉर मेकिंग फर्निचर, फार्मिंग इम्प्लिमेंट्स अँड दिस द व्हेरियस अदर आर्टिकल्स ॲज वेल ॲज इन दिस द कन्स्ट्रक्शन ऑफ द वर्क. तर पहा, या झाडांचा उपयोग आपण घरातील लाकडी सामान, शेतीची अवजारे, विविध वस्तू तयार करण्यासाठी तसेच बांधकामांसाठी म्हणजेच कन्स्ट्रक्शन म्हणजे बांधकाम याच्यासाठी देखील करू शकतो. फॉरेस्ट वेल्थ ऑफ द इन्क्लुडिंग फायबर, पेपर, रबर, गम अँड दिस द अरोमॅटिक सबस्टन्स वी गेट ऑफ द फॉर्गनेट ऑफ द इसेन्शियल ऑइल्स फ्रॉम दिस द लेमन ग्लासेस, व्हॅनिला, केवडा, व्हॅटियर्स म्हणजे क्यूज अँड दिस द क्यूज अँड दिस द इक्विलिपेट्स. तर बघा, जंगल संपत्तीपासून धागे, कागद, रबर, डिंक, सुगंधी द्रव्ये मिळतात. तसेच लेमन ग्रास, व्हॅनिला, केवडा, खस, निलगिरी यापासून सुगंधी आणि अर्कयुक्त तेले तयार केली जातात. ओके, त्यानंतर सँडलवूड अँड द ऑइल ऑफ द इक्लॅपियट्स आर यूज फॉर द मेकिंग द सोप्स, कॉस्मेटिक्स अँड दिस द इन्सेन्स ऑफ द स्टिक्स. तर बघा, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की साबण, सौंदर्य प्रसाधने म्हणजे साबण, सोप वगैरे यांच्यामध्ये अगरबत्ती बनवण्यासाठी सँडलवूड म्हणजे चंदनाचं लाकूड, निलगिरी तेल वापरल्या जातं. In this the addition we get various fruits, bulbs and this the roots, honey, sellings, wax, catches, dates etc. for the forest. तर बघा, याशिवाय विविध फळे, कंदमुळे, मध, लाख, कात, रंग असे अनेक पदार्थ आपल्याला फॉरेस्टपासून मिळतात. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला फॉरेस्ट सगळ्यात जास्त युजफुल आहे आणि सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट सुद्धा आहे. ओके, नेक्स्ट आपण बघूया. बघा, तुम्हाला एक छान पिक्चर दिलेला आहे. यूज युअर ब्रेन पॉवर. तर बघा, दोन झाडं दिसत आहे आणि एक माणूस दिसतोय, त्याच्या हातात कुऱ्हाड दिसते आणि तो ते झाडं कट करण्यासाठी येतोय आणि झाडं थोडी म्हणजे बघा त्याच्याकडे बघून थोडी घाबरल्यासारखी आपल्याला जाणवत आहे. फर्स्ट क्वेश्चन विचारला आहे. तर बघा, what useful thing will be have to without if rubber is no longer available. तर बघा, रबराचा पुरवठा थांबला तर कोणकोणत्या सुविधा संकटात येतील प्रश्न तुम्हाला विचारला आहे. सेकंड, what are these the advantages effect of the clearing of this the forest is cutting down the tree. जंगलतोडीचे काय दुष्परिणाम होतात तर याची सुद्धा इन्फॉर्मेशन आपण आता बघूया. तर बघा, हाऊ टू द कन्व्हर्स ऑफ द फॉरेस्ट म्हणजे जंगलांचं संवर्धन, कन्झर्व्स म्हणजे संवर्धन करणे, फॉरेस्ट म्हणजे जंगल. तर ते कसं कराल तर आपल्याला वन बाय वन आपण ते बघूया. तर बघा, यंग ट्रीज शूड नॉट बी अ कट म्हणजे जी मोठी म्हणजे जी तरुण झाडं म्हणजे जी कमी वयाची छोटी झाडं आहेत त्यांना तुम्ही कट करू नका, त्यांना चांगली त्यांची ग्रोथ होऊ द्या. सेकंड सांगितलंय, मेनी मोअर ट्रीज दॅन आर कट डाऊन शूड बी अ प्लांटेड अँड द लुक सॉफ्टर. जेवढी झाडे तोडली जात आहे त्यापेक्षा जास्तींच्या झाडांची तुम्ही लागवड करा आणि त्यांची काय करा, केअर म्हणजे काळजी घ्या. नेक्स्ट, द स्ट्रेंथ ऑफ दिस द रिस्ट्रिक्शन्स लॉ रेग्युलेशन्स रिगार्डिंग यूज ऑफ फॉरेस्ट शुड बी अ स्ट्रिक्टली फॉलो. तर बघा, जंगल वापराबाबत असलेले कडक निर्बंध, कायदे, नियम यांचे पालन करावे असं त्यांनी तुम्हाला सजेस्ट दिलं आहे आणि त्यामुळे आपण जंगलतोड आणि जंगलांचं संवर्धन सुद्धा करू शकतो आणि जंगलतोड थांबवू शकतो. ओके, नेक्स्ट आपण बघूया. तर बघा, नेक्स्ट काय दिलेलं आहे तर
ओशन रिसोर्सेस. आता हे होते फॉरेस्ट रिसोर्सेस. आता आपल्याला नेक्स्ट टॉपिक बघायचा आहे आणि तोही देखील इम्पॉर्टंट आहे. जसा फॉरेस्ट इम्पॉर्टंट होते तसं हे देखील इम्पॉर्टंट आहे. तर तो आहे ओशन रिसोर्सेस. तर ओशन रिसोर्सेस कोणकोणते, तर फर्स्ट बघूया नेम ऑफ द ओशन्स ऑन द अर्थ. तर तुम्हाला माहीत असलेल्या पृथ्वीवरील ओशन्सची नावं सांगा. तर हे तुम्ही सांगू शकाल. तर ती कोणकोणती हे तुम्ही तुमच्या घरात बोलून दाखवायचं आहे. नेक्स्ट, हाऊ इज द सी वॉटर युजफुल टू युजफुल टू अस इवन थॉट इट इज द सॉल्टी. समुद्राचे पाणी खारट असून सुद्धा ते आपणास उपयुक्त कसे ठरते, याही प्रश्नांची उत्तरं आपल्याला आता लेसनमध्ये बघूया आपण. तर स्टार्ट करूया महत्त्वाच्या पॉईंटला. वी हॅव द लर्न दॅट इज द ओशन ऑक्युपाईंग द ग्रेटर पार्ट ऑफ दिस द अर्थ सरफेस दॅन दिस द लँडच. पृथ्वीवर समुद्रापेक्षाही अधिक भाग सागराने व्यापलेला आहे, हे आपण अभ्यासलेले आहे. एनर्जी कॅन बी द obtain ऑफ द लार्जेस्ट स्केल फ्रॉम द ओशन. महासागरापासून मोठ्या प्रमाणात ऊर्जा प्राप्त केली जाऊ शकते. सी वेव्स ॲट इज द हाय अँड द लो टाईड अँड इज द ओशन करंट बी द बिंग युजफुल ऑफ द जनरेशन ॲट द पॉवर. तर बघा, भरती ओटीच्या लाटा आणि समुद्र प्रवाहाचा उपयोग ऊर्जा निर्मितीसाठी केला जात आहे. लास्ट इयर वी हॅव द लर्न द समथिंग अबाउट दिस द जॉग्राफी. आणि हे आपण सगळे मागच्या वर्षी तुमच्या जॉग्राफीच्या बुकमधून बघितलं आहे. देर आर द रिझर्व ऑफ द व्हरायटी ऑफ द नॅचरल रिसोर्सेस इन सी वॉटर ॲट दिस द बॉटम ऑफ द सी अँड द ब्रिंथ ऑफ दिस द सी बेड टू. तर बघा, सागर जलात, सागर तळावर आणि सागर तळाखाली विविध नैसर्गिक संपत्तीचे साठे आहेत. ओके, दिस रिसोर्सेस अवेलेबल फ्रॉम द सी अँड द ओशन आर कॉल मॅरियन ऑफ द रिसोर्सेस. तर बघा, जी साठे तुम्हाला समुद्रापासून मिळतात, म्हणजे जी साठे तुम्हाला समुद्रापासून मिळतात, समुद्र आणि महासागरातून प्राप्त होणाऱ्या या संपत्तीला सागर संपत्ती असं देखील म्हटलं जातं. दॅट इज कॉल्ड मॅरिन रिसोर्सेस. ओके, नेक्स्ट आपण बघूया मिनरल अँड दिस द बाय रिसोर्सेस फ्रॉम द ओशन. तर आता सागरापासून मिळणारी म्हणजेच खनिज संपत्ती, सागरी खनिज संपत्ती आणि जैविक संपत्ती याविषयी आपण आता थोडक्यात इन्फॉर्मेशन घेऊया. कॅन यू टेल, तुम्ही सांगू शकाल का? आर द मिनरल्स टू बी द कंटेंट ऑफ द सी अँड द ऑन द सी ब्लेड ॲज दे आर द फाउंड इन्सेस ऑफ द अर्थ. तर बघा, भूगर्भात ज्याप्रमाणे खनिजे सापडतात त्याचप्रमाणे समुद्राखाली खनिजे सापडत असतील का? तर यस, ऑफकोर्स. तर ती कोणकोणती, तर आता आपण ती थोडक्यात बघूया. Scientists believe that the billions of the tons of these the minerals are to be the found of the dissolved in this the ocean water. महासागराच्या पाण्यात विरघळलेल्या स्थितीत अब्जावधी टन खनिजे आहेत असे शास्त्रज्ञांचं मत आहे. ओके, देर आर द व्हेरी लार्ज रिझर्व ऑफ टीन. बघा, आणि सागर आणि महासागराच्या तळाशी कथील म्हणजे स्टीन, त्यानंतर क्रोमियम फॉस्फेट, कॉपर, झिन, आयरॉन, लीड, मॅग्नीज, सल्फर, युरेनियम एक्सेट्रा. इट इज द ओशन अँड दिस द सीबेड. तर बघा, सागर आणि महासागराच्या तळाशी कथील, क्रोमियल, फॉस्फेट फॉस्फेट, झिन, आयरॉन, लीड, मॅग्नेशियम अशा खूप साऱ्या पद्धतीचे काय सापडत आहे, तर खनिजांचे साठे सापडत आहे, म्हणजे साठे आहेत. इन दिस द ओशन हॅड द सीबेड. वी गेट ऑफ द मेनी टाइप्स ऑफ द जेम्स. बघा, तर खूप साऱ्या पद्धतीचे जेम्स म्हणजेच काय, तर रत्ने, कॉन्स म्हणजे शंख, शेल्स अँड दिस द पॅरल्स फ्रॉम दिस द सी. शिंपले मोती मिळतात. रियल पेअर्स आर द इव्हन कॉस्टलियर देन द गोल्ड. तर बघा, खऱ्या मोत्यांची किंमत सोन्यापेक्षा सुद्धा काय असते, अधिक असते. देर आर द लार्ज रिझर्व ऑफ द मिनरल्स, ऑइल अँड दिस द नॅचरल गॅसेस ॲट दिस द बॉटम ऑफ द सी. सागर तळामध्ये खनिज तेलाचा आणि नैसर्गिक वायूचा साठा मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. वी अवेलेबल ऑफ दिस बाय द डेरिलिंग ऑइल अँड द गॅस वेल. तर बघा, विहिरीत खोदून आपण तेल आणि वायू मिळवत असतो. त्यानंतर बघा, नेक्स्ट तुम्हाला दिलेलं आहे इन्फॉर्मेशन आहे, खूप इम्पॉर्टंट आहे स्टुडंट्स, तर ती बघूया. इन द इंडिया द फर्स्ट मिनरल ऑइल वेल Sagar Samrat was the driller in this the 1974 at the
ऑइल फील्ड कॉल्ड द बॉम्बे हाय फॉर द ऑब्टेनिंग मिनरल्स ऑइल अँड द नॅचरल गॅस फ्रॉम द बॉटम ऑफ द सी. तर बघा भारतात सागर तळातून खनिज तेल आणि नैसर्गिक वायू मिळवण्यासाठी 1974 म्हणजेच 1974 साली मुंबई हाय या ठिकाणी सागर सम्राट ही पहिली खनिज तेल विहीर खणली गेली. ओके, द नॅचरल गॅस फ्रॉम दिस वेल इज कॅरीड व्हाया अ पाईपलाईन टू बी अ प्लेस कॉल्ड द उरण. तर बघा, आणि या विहिरीतून मिळणारा नैसर्गिक वायू पाईपलाईनद्वारे उरण या ठिकाणी वाहून आणला जातो. ओके, तर अशा पद्धतीने त्यांनी तुम्हाला ही इन्फॉर्मेशन दिलेली आहे. त्यानंतर आपण नेक्स्ट पेजवर बघूया. आपण आता नेक्स्ट पेजवर तुम्हाला थोडक्यात माहिती दिलेली आहे, तर आपण ती बघूया. मिनरल ऑक्युपेशन्स म्हणजेच सागरी व्यवसाय. तर सागरी व्यवसाय कोणकोणते? फिशिंग मेन ऑक्युपेशन आहे, मासेमारी हा प्रमुख व्यवसाय आहे. त्यानंतर सॉल्ट फार्मिंग अ बिग इंडस्ट्री म्हणजेच मिठाची शेती हा देखील मोठा उद्योग आहे. त्यानंतर ट्रान्सपोर्ट ऑफ द बिझनेस, ट्रान्सपोर्ट बाय द सी म्हणजेच सागरी मार्ग, जलमार्ग अशी तुम्हाला माहिती दिलेली आहे. त्यानंतर सी टुरिझम म्हणजेच सागरी पर्यटन, मीन्स ऑफ द फायनान्शियल इन्कम आर्थिक उत्पादने आणि साधने. त्यानंतर मॅन्युफॅक्चरिंग डेकोरेटिव्ह आर्टिकल्स, तर बघा शोभेच्या वस्तू बनवणे. अशा पद्धतीने खूप साऱ्या गोष्टी त्यांनी तुम्हाला म्हणजे मिनरल्स मॅरियन ऑक्युपेशन्स तुम्हाला सांगितलेले आहे. त्यानंतर आपण बघूया ऑलवेज रिमेंबर, हे नेहमी लक्षात ठेवा. तर बघा, नॅचरल रिसोर्सेस आर इम्पॉर्टंट फॉर द मीटिंग अवर नीड्स. तर आपल्या गरजा भागवण्यासाठी नैसर्गिक साधनसंपत्ती महत्त्वाची आहे. रिझर्व ऑफ दिस द सम रिसोर्सेस आर लिमिटेड. तर बघा, काही साधनसंपत्तीचे साठे मर्यादित आहे. There is a danger that is the excessive use will be the lead of the early depletions. तर बघा, वापराने ते लवकर संपण्याचा धोका निर्माण झाला आहे. डिप्लेशन म्हणजे संपणे. वी मस्ट कीप ऑफ द कंट्रोल ऑन द यूज ऑफ द नॅचरल रिसोर्सेस टू मेंटेन द बॅलन्स इन अ नेचर. नैसर्गिक समतोल राखण्यासाठी नैसर्गिक साधनसंपत्तीच्या वापरावर आपण नियंत्रण ठेवायला हवे. तर अशा पद्धतीने त्यांनी तुम्हाला लेसनमध्ये ही इन्फॉर्मेशन दिलेली आहे स्टुडंट. तर खूप इम्पॉर्टंट लेसन होता. आय होप तुम्हाला लेसन समजला असेल. आणि स्टुडंट्स, लेसनचं एक्सप्लेनेशन जर तुम्हाला आवडला असेल आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा. तर स्टुडंट्स, या लेसनचा एक्सरसाइजसुद्धा मी या चॅनलवर तुम्हाला अपलोड करणार आहे. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज तुमच्या मित्रांमध्ये सुद्धा व्हिडिओ शेअर करा. थँक्यू स्टुडंट. हॅव अ नाईस डे.